BSF सीमा सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते। BSF कॉन्स्टेबलची भरती निघाली आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। BSF सीमा सुरक्षा बलात जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघाले शिक्षण 10वी पाससाठी महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर सुद्धा नाही आहे, ग्राउंड सुद्धा नाही, इंटरव्ह्यू सुद्धा नाही, डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे BSF सीमा सुरक्षा बल भरतीमध्ये। तर या भरतीमध्ये कोणताही या ठिकाणी पेपर आपला घेतला जाणार नाही, कोणत्याही यामध्ये ग्राउंड घेतला जाणार नाही, कोणत्याही यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो मुलाखत आपली घेतली जाणार नाही आहे। तर डायरेक्ट आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे BSF सीमा सुरक्षा बल या भरतीमध्ये। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। या भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे BSF कॉन्स्टेबल सीमा सुरक्षा बल भरतीमध्ये। आणि वयोमर्यादा काय, फी काय, निवड प्रक्रिया काय आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि या भरतीची जाहिरात सुद्धा दाखवणार आहे। आणि आपलं जर BSF भरतीमध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा 21,769 च्या दरम्यान भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। तर या भरतीबद्दल संपूर्ण माहिती सांगणार, निवड कशा प्रकारे होणार आहे याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून BSF कॉन्स्टेबल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पोहोचेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून आला। तर BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये जे 10वी पास लागते, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आले। ओपन कॅटेगरीसाठी SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि आपल्या या भरतीमध्ये जे वय मोजले जाणार आहे, गणलं जाणार आहे 1 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या या भरतीमध्ये वय मोजले जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर आपण विचार केला तर जनरल OBC कॅटेगरीचे साठी 159 रुपये फक्त फी ठेवण्यात आली आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल तर यामध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीच्या असाल, SC/ST OBC WS NTV जो पण SBC SCBC कोणत्या कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही आहे BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये, एक लक्षात ठेवा। तर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे आहे तर 27 डिसेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले। 15 जानेवारी 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे BSF कॉन्स्टेबल सीमा सुरक्षा बल भरतीची। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती निघाली BSF कॉन्स्टेबल सीमा सुरक्षा बलची, तर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 27 डिसेंबर पासूनच चालू झाले आहे आणि 15 जानेवारी 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ह्या ज्या जागा आहे विद्यार्थी मित्रांनो खेळाडूच्या, एक लक्षात ठेवा स्पोर्टमॅनची ही भरती आहे। जे विद्यार्थी स्पोर्टमॅन आहे त्यांच्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती आहे। जागांचा जर आपण विचार केला तर 549 जागा जे BSF GD खेळाडूसाठी आहे, एक लक्षात ठेवा। तर खेळाडूसाठी ही भरती या ठिकाणी आहे। तर आता या भरतीमध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे ते निवड प्रक्रिया मी तुम्हाला सांगून देतो। तर पहिली जी गोष्ट आहे यामध्ये BSF भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपलं यामध्ये काय लागणार आहे, यामध्ये आपण 10वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय आहे, एक अट आहे की आपण या ठिकाणी स्पोर्ट क्वालिफिकेशन आपलं पाहिजे, एक लक्षात ठेवा। म्हणजे आपण या ठिकाणी खेळाडू यामध्ये असलं पाहिजे किंवा खेळाडूमध्ये आपला या ठिकाणी सहभाग असला पाहिजे तरच आपल्याला फॉर्म भरता येते। तर यामध्ये जे शैक्षणिक पात्रता आहे तर क्रीडा पात्रता जे आहे आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय खेळामध्ये जर सहभाग तुमचा असाल तर आपल्याला या BSF भरतीमध्ये फॉर्म भरता येते। ठीक आहे, तुमचा जर आंतरराष्ट्रीय म्हणा किंवा राष्ट्रीय खेळामध्ये जर तुमचा सहभाग असेल तर फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळामध्ये सहभागी झालेले असाल आणि त्याचबरोबर तुम्ही पदक जिंकलेले खेळाडू असाल, ठीक आहे, कोणतेही पदक तुम्ही जिंकला असेल तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। आणि ते जे सर्टिफिकेट आपल्याजवळ असलं पाहिजे आणि ते सर्टिफिकेटवर जे तारीख असली पाहिजे 15 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत त्यामध्ये तारीख असली पाहिजे, तरच आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, अन्यथा फॉर्म भरता येणार नाही। हे तारीख या ठिकाणी दिलं आहे। जे आपल्याजवळ जे सर्टिफिकेट पाहिजे BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये, जे तुम्ही जर खेळाडू असाल, तुम्ही आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय खेळामध्ये सहभाग असाल किंवा पदक तुम्ही कोणते जिंकलं असाल तर तुमच्या सर्टिफिकेटवर जे तारीख असली पाहिजे 15 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2026 दरम्यान जर तारीख असेल तरच भरता येणार आहे, अन्यथा नाही भरता येणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे यामध्ये प्रक्रिया। आता या भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं, आपली निवड कशा प्रकारे केली जाणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, ऑनलाईन फॉर्म भरून घेतले जाणार आहे, त्यांची छाननी केली जाणार आहे, किती अर्थ आले काय झाले। ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला शारीरिक चाचणीसाठी बोलावलं
बोलावणार आहे, म्हणजे आपल्याला PSTसाठी बोलावले जाणार आहे, उंची छाती मोजण्यासाठी. तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते, SC कॅटेगरीचे असाल, OBC कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीचे असाल, EWS कॅटेगरीचे असाल तर 170 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते. महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते. 87 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी भरली पाहिजे. आणि तुम्ही जर या ठिकाणी ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 162.5 सेंटीमीटर लागते. महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागते. 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी. आणि हे झाल्यानंतर आपलं तिसऱ्या टप्प्यामध्ये काय असते, कागदपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहते. आणि चौथ्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये मेडिकल, अशा प्रकारे निवड प्रक्रिया. आपलं सिलेक्शन कायच्या बेसवर होणार आहे, तर आपलं जे विद्यार्थी मित्रांनो मेडलच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे. तर पहा, तुमच्याजवळ ब्रॉन्झ मेडल जर असेल तर 92 मार्क आपल्याला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर तुमच्याजवळ सिल्वर मेडल असेल तर 96 मार्क भेटणार आहे. तुमच्याजवळ गोल्डन या ठिकाणी मेडल असेल तर तुम्हाला 100 मार्क भेटणार आहे. तर अंतिम गुणवत्तेचा आधार क्रीडा पदके सहभाग गुणावर आधारित या ठिकाणी राहणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सहभाग हा 80 मार्कासाठी असणार आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण निवड प्रक्रिया आहे. तर या भरतीची सर्व जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकल्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, जॉईन करून घ्या, त्यावर हे सर्व जाहिरात टाकले. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. मी तुम्हाला तरी BSF भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. BSF भरतीची संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही. BSF सीमा सुरक्षा बल भरतीची संपूर्ण जाहिरात आहे. BSF स्पोर्ट कोटा भरती 2025 बघू शकता. 549 जागा आहे. तर बघू शकता, रिक्रुटमेंट ऑफ मॅरिटोरियस स्पोर्ट पर्सन द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल जनरल ड्युटी अंडर स्पोर्ट कोटा 2025 इन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, तर टोटल ज्या वॅकन्सी आहे 549 वॅकन्सी आहे. त्याचबरोबर बा देअर आर 549 वॅकन्सीज इन द फॉलोविंग स्पोर्ट गेम डिसिप्लाइन्स. बघू शकता तुम्ही या ठिकाणी, तर खेळ वगैरे या ठिकाणी दिलेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी संपूर्ण जाहिरात आहे. ठीक आहे, तर संपूर्ण जाहिरात आहे BSF स्पोर्ट कोटा या भरतीची. बघू शकता जे पण विद्यार्थी त्यानंतर पगारचा जर आपण विचार केला तर 21,700 ते 69,100च्या दरम्यान आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा 18 ते 23 आहे. SC/STला 5 वर्षे सूट आहे. OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मेडलनुसार या ठिकाणी जे मार्क्ससुद्धा या ठिकाणी दिले की मेडलनुसार किती मार्क्स त्या ठिकाणी भेटणार आहे म्हणून. त्यानंतर पहा, ठीक आहे, तर हे संपूर्ण जाहिरात आहे. आणि तुम्हाला हे जर सर्व जाहिरात पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर जॉईन करून घ्या. त्यावर आपण हे संपूर्ण जाहिरात जे विद्यार्थी मित्रांनो टाकलेली आहे. बघू शकता सर्व काही जी जाहिरात आहे हे सर्व इंग्रजीमध्ये आहे आणि खूप लंबी या ठिकाणी जाहिरात आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आरामात तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. त्यानंतर बा, तर अशा प्रकारे हे संपूर्ण जाहिरात आहे BSF कॉन्स्टेबल स्पोर्ट कोटा या भरतीची. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट शोमध्ये. जय हिंद, जय भारत.